नमस्कार मंडळी, मी दिव्या कुकदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते लाईव्ह कॅप्चर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आम्ही सर्व मंडळी जमले आहेत माझ्या काकूकडे। तर माझा आणि माझे ताई आत्या वगैरे सर्वांचा आमचा अधिक महिना आहे काकूकडे। आता पुरुषोत्तम मासाला सुरुवातही झाली आणि संपतही आला, कुठं निघून गेला काही कळलंच नाही। आणि पूर्ण मासामध्ये देवधर्म वगैरे करणं हे कार्य चालत असते आणि लेक जवळचं कौतुकही करत असतात। त्याच निमित्तानं काकूंनीही आम्हाला इथं आज बोलवलेलं आहे। आज त्यांच्याकडे आम्हा सर्वांना जेवणाचा कार्यक्रम आहे, त्यासाठी मी सकाळीच काकूकडे आली, स्वयंपाकाला थोडी मदत वगैरे केली। त्यानंतर आता देवासाठी सोबतच आमच्या सर्वांसाठी वाढणं वगैरे मी इथं काढून ठेवले। सर्वात आधी देवांना नैवेद्य वगैरे काढला, देवाला नैवेद्य दाखवला। त्यानंतर आमच्या घरची जे सर्व पुरुष मंडळी आहेत ते आले, त्यांना जेवायला वगैरे वाढत आहे। सोबतच हा जो अधिक महिना आहे त्याच्यामध्ये धोंडे वगैरे बनवत असतात। तर जे जवाई वगैरे असतात त्यांच्यासाठी धोंड्यांमध्ये पैसे वगैरे ॲड केले जातात। तर त्यासाठी ताईंने आणि आम्ही दोघांनी मिळून पैशांचे थोडेफार पुरणाचे धोंडे बनवले आणि ते धोंडे एक तर आपण वाफवूनही घेऊ शकतो किंवा आपण त्याला तळणातही काढू शकतात। तर इथं ते धोंडे आम्ही तळणातूनच काढले, वाफवलेले मोस्ट ऑफ इथं आमच्या घरी कोणी खात नाहीत म्हणून म्हटलं चला तळणातूनच काढून घेऊयात। तर तळणातूनच धोंडे काढून घेतले। त्यानंतर मस्तपैकी रस, पुरणाच्या पोळ्या, शेवभाजी, कुरडी, पापड, शेवड्या असं मस्त स्वयंपाक झालेला होता। मस्त स्वयंपाक इथं वाढण्यात आला, सर्व पुरुष मंडळांची जेवणं झाली। त्यानंतर मग आम्ही महिला मंडळींनी सोबत इथंच पानं वाढून घेतली आणि जेवणं सुरू आहेत। सोबत सर्व एकत्रच बसलेले आहेत, तर गप्पा गोष्टीही छान रंगलेल्या आहेत। गप्पा गोष्टीमध्ये टाईम कुठं निघून गेला काही कळलंच नाही आणि तेवढ्यातच संध्याकाळ झाली आणि सर्वजण निघाले आपल्या घरी जायला। तेवढ्यातच काकू बोलल्या थांबा आता कुंकू वगैरे लावून घ्या आणि मग जा घरी, कारण आम्ही तर शेजारीच राहतो, पण आता ज्या आहेत त्या बाहेर राहतात थोडं अकोल्यामध्ये। मग सर्वजण थांबलेत, काकूंनी सर्वांना कुंकू वगैरे लावलं आणि आता कपडे वगैरे काय आणावे त्यापेक्षा सर्वांसाठी काकूंनी यावेळेस सर्वांना पैसेच दिले। कारण कसं होतं कपडे आणा तसेच राहतात। आता मी ही साडी वगैरे काही यूज करत नाही, त्यामुळे काकू बोलल्या भांडं कपडे वेगळं आणावं। तसंही माझं म्हणजे आणतही होत्या त्या, पण त्यांचं जाणंही झालं नाही मार्केटमध्ये, त्यामुळे त्यांना मला ताईला वगैरे आम्हाला सर्वांना त्यांनी यावेळेस सर्वांना पैसेच दिलेत। तर सर्वांनी आम्ही पैसे वगैरे घेतले, काकूंना नमस्कार केला आणि घरी आले। घरी आल्यानंतर मीही काकूंसाठी छान प्रकारे साडी वगैरे काढली, ओटीचं सामान काढलं आणि काकूची ओटी वगैरे भरली, कारण त्यांनाही मुलगी वगैरे नाही आहेत। आता प्रत्येकजण आपल्या आईची ओटी भरतंच आणि काकूला मुलगीच नाही तर त्यांची ओटी कोण भरणार, तर आम्ही त्यांच्या मुलीच आहेत, आम्हाला त्या अधिक महिना करतात, तर त्यांनाही आपण अधिक महिना करायलाच पाहिजे म्हणून आम्ही काकूची ओटी वगैरे भरली। काकूची ओटी भरणी झाली आणि लगेच दुसऱ्या दिवशी मी जे आहे माहेरी आली। तर ताई आणि आम्ही दोघंजण सोबतच आलेत। इकडे आल्यानंतर आमचे काय आले म्हणजे गप्पा गोष्टी चालू असतात, तर बडबड वगैरे हे ते चालू होतं। आणि गणेशकडे आज आम्हाला जेवण आहे, तर तिथंही त्यांच्याकडे गॅस गेलेला आहे, त्यामुळे सर्व स्वयंपाक जो आहे तो ना चुलीवरच बनवायचा होता। तर बहिणींनी सर्व स्वयंपाक बनवला, आमचं सर्व आवरणं वगैरे झाल्यानंतर म्हटलं चला आता तुम्ही सर्व बनवलेलंच आहे, तर आम्ही दोघी बहिणी पोळ्या वगैरे टाकतो। आम्ही पोळ्या टाकायला घेतल्यात। आता मलाही चुलीची सवय वगैरे नाही आहे, मी कधी चुलीवर स्वयंपाकही बनवलेला नाही, म्हटलं त्यामुळे मला काही जमत नाही ताई, मी पोळ्या बनवून देते, तुम्ही चुलीवर बसून शेका। ताई बोलल्या ठीक आहे। तर त्यामध्येही धूर होत होता, धूर निघायचा आणि खूप त्रास होत होता। शेवटी वहिनींनीच आम्हाला जाळ वगैरे लावून दिला। त्यानंतर कुठे आम्ही पोळ्या वगैरे केले, सर्वांनी जेवणं वगैरे केले आणि तोही दिवस आमचा तसाच गेला, गप्पा गोष्टी वगैरे असं तसंच सुरू। नंतर मग दुसऱ्या दिवशी मम्मी बोलली आम्ही जेवणं वगैरे बनवतो सर्वांसाठी, पण ताईचं माझं सुरू झालं नको बाई, सर्व ते सुरू आहे पुरणपोळ्या रस, पुरणपोळ्या रस, सर्व गोड गोड आणि असंही म्हटलं कोणी खात नाही मम्मी, त्यापेक्षा साधं असं काही बनव। तर मम्मी बोलली ठीक आहे, नाश्त्यासाठी तुम्हाला मस्त असं पालक पराठे वगैरे चटणी वगैरे असं बनवते। मम्मीने मस्त नाश्त्यामध्ये पालक पराठे वगैरे बनवले, ज्याने तोंडालाही थोडीफार चव आली। आणि दुपारून बाबाकडे जेवण होतं म्हणून आम्ही सकाळी मम्मीकडे नाश्त्यामध्ये पराठे वगैरे खाऊन घेतले आणि नंतर मग दुपारी बाबांच्या घरी आले। बाबांकडे रस पोळी वगैरे असं स्वयंपाक बनवण्यात आला, तिथं छान प्रकारे आम्ही जेवणं वगैरे केले। त्यानंतर तिथलाही अधिक महिना वगैरे घेतला, तिथंही अधिक महिन्यामध्ये आम्हाला यावेळेस पैसेच मिळाले। म्हणजे यावेळेस काय झालं, प्रत्येकानं कोणीच मार्केटमध्ये गेलं नाही म्हणा की त्यांचं ठरलेलंच होतं काय माहिती प्रत्येकाचं। यावेळेस प्रत्येक जणांनी आम्हाला अधिक महिन्यामध्ये फक्त पैसे दिलेले, पैशाचीच बारी झालेली आहे। पण माहिती का खरं सांगायचं झालं ना तर एका अर्थे पैसे यूजमध्येही येतात
आणि दुसरं म्हणायचं झालं तर हे जे पैसे आपण आपल्या जवळ जर ठेवून घेतले ना काही कारणास्तव ते असेच आपण इकडे तिकडे खर्च करून टाकतो, काही घेणंही होत नाही त्याचं. त्यामुळे जर काही घेतलं किंवा सर्वांचे पैसे मिळूनही काही गोष्टी जर घेण्यात झाली ना तर वेळेच्या आधीच लवकर घेऊन घ्यायला परवडते. म्हणजे कसं पैसे वेस्ट नाही जात, म्हणजे वेस्ट एका प्रकारे म्हटलं ना तर वेस्ट न जातच नाही ते, काही कारणास्तव आपण दुसऱ्या ठिकाणी त्याला वापरून घेतो आणि ते कारण राहून जाते, म्हणजे ज्या कारणाचे आपण ते पैसे आणलेले असतात. असं माझ्यासोबत तरी हमेशा असंच होत असते. म्हणून मी मोस्ट ऑफ असं सांगते समोरच्यांना की मला कपडे वगैरे जे असते ना तेच द्यायचं, पैसे कमी द्या, कारण माझे पैसे ना असेच जात असतात इकडे तिकडे कारणात. म्हणून मी या सर्व पैसे मिळून आता यावेळेस काहीतरी करण्याचा विचार आहे माझा, पण बघूयात पुढे काय होते. तर चला आता आईकडून मी घरी आलेच तर मामा मामी आलेले होते. मामींच्या आईकडून अधिक महिना केला आणि त्या मावशीच्या घरी जाणार होत्या मावशीला अधिक महिन्याला घेऊन जाण्यासाठी. तर आमच्याच रूटवरून त्यांना जावं लागतं, त्यासाठी त्या थोडा वेळ भेट घेण्यासाठी आमच्या घरी आल्यात. मम्मी पप्पा आमच्या सर्वांची त्यांनी भेट घेतली आणि बस फक्त चहा पाणीही नाही घेतलं, फक्त भेट घेतली आणि थोड्याच 10 मिनटातच ते निघालेत. ते निघून गेल्यानंतर मग ताई बोलल्या की मीही घरी जाते, कारण 2-3 दिवस होऊन गेले म्हणत मला इथं. आणि आता सार्थकचे क्लासेस वगैरे तोही 10वीला आहे ताईचा मुलगा, त्यामुळे कसं मुलांना आता शाळेचं जास्तच कौतुक असतं आणि असाही नाही पाहिजे. आणि तोही अभ्यासाच्या बाबतीत जास्त स्ट्रिक्ट वागतो स्वतःसोबत. ताई बोलले जाऊ दे मला, तू अजून रडबड करेल त्याच्यापेक्षा मी जाऊन येते. तर मग त्या घरी जायला निघाला. तर मम्मी बोलले ठीक आहे चला. मग ताईला बिदाई वगैरे केली ताईची. ताई निघून गेल्यात. शचीही झोपली. तेवढ्यातच आमचे भाडेकरूचा मुलगा आहे, समोर काकाचं घर आहे ते भाड्याने दिलेलं आहे, तिथं तो मुलगा आहे त्याच्या घरी मी आली. त्याचं मी स्टेटसला वगैरे बघितलं होतं आणि पेपरमध्येही वाचलं होतं की त्यांनी एक प्रोजेक्ट बनवला. त्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी असं बनवलं की तो चष्मा आहे, आपण बघू शकतात व्हिडिओमध्ये की म्हणजे ही मशीन कशी आहे की हे जे आपण टायर वगैरे जे बघत आहेत ते आहे गाडी. तर गाडी चालवताना खूप जणांना झोप येते, म्हणजे खूप जणांना काय मोस्ट ऑफली झोप येते. खूप जास्त आपण ड्राईव्ह वगैरे करत असलं तर झोप लागणं साहजिकच आहे. तर त्यांनी हे सेन्सर बनवलेले आहेत की चष्मा लावायचा आणि चष्म्याला सेन्सर आहेत की आपले जसे डोळे लागतात ना त्यातून पाणी येतं आणि डोळ्यावरती फेकलं जातं, जेणेकरून आपल्याला झोप लागणार नाही. आणि गाडीही जसं आपले डोळे बंद झाले त्या सेन्सरनं गाडीही तिथंच बंद होत असते. तर एक कल्पना ही खरंच खूप छान आहे आणि मलाही आवडली. आणि त्यांचंही हे राज्यस्तरावर या प्रोजेक्टची निवड झालेली आहे. आणि ते 2 मुलं आहेत, 2 मुलांनी मिळून तो प्रोजेक्ट त्यांनी बनवला. त्या दोघांनाही त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा. आणि त्यांचा जो प्रोजेक्ट आहे तो राज्यस्तरावरही सिलेक्ट हो अशा शुभेच्छा मी अथर्व नागे म्हणून आहे त्या मुलाचं नाव, त्याला दिल्या. आणि त्याची भेट घेतली, त्याच्या पूर्ण प्रोजेक्टची माहिती वगैरे घेतली आणि त्यानंतर घरी आले. तो दिवस सहज गेला. दुसऱ्या दिवशीही दिवसभर फक्त आराम केला आणि मग संध्याकाळचं आई बोलले की चल मंदिरात जाऊन येऊन. म्हणून मी, शची, आई, विदू वगैरे आम्ही सर्वजण गावातीलच गजानन महाराजांचं मंदिर आहे तिथं दर्शनासाठी आले. छान दर्शन वगैरे घेतलं. तिथलं छान असं वातावरण होतं. आम्हाला रात्र म्हणजे संध्याकाळी निघाले आम्ही, तर रात्रच झाली होती, अंधार पडलेला होता, त्यामुळे मस्त निवांत असं वाटत होतं तिथं. आणि आता दिवसभर ऊन आहे त्यामुळे रात्रीचं जे वातावरण आहे ते थोडंसं शांत वाटतं. सुनीताताई नाही आहेत सोबत, जास्त हुरहुरच वाटत आहे, कारण आता गेले 2-3 दिवस त्या आणि मी सोबतच होते कंटिन्यू. आणि घरूनही आम्ही सोबतच आले. जायचंही प्लॅनिंग आमचं सोबतच होतं, पण वेळेवरच पप्पाचं ऑपरेशनचं ठरलं आहे आता, त्यामुळे आता पप्पासोबत मला हॉस्पिटलला जायचं आहे, म्हणून त्या निघून गेल्या. आणि मी आता काही दिवस इकडेच थांबणार आहे. पप्पाचं ऑपरेशन वगैरे झालं की त्यानंतर मग मी घरी जाईल. तर पप्पाचं आधीही अपेंडिक्सचं ऑपरेशन वगैरे झालं होतं पोळ्याच्या टायमाला. त्याला काही आता 8 महिनेच झाले आहेत आणि आता त्यांना हर्नियाचं ऑपरेशन सांगितलेलं आहे. काही दिवसाआधीच ते चेक करून आले, तेव्हाच त्यांना हे कळलं. तर वेळेवर सर्वच कामाची आणि सर्वच गोष्टीची धामधूम उडालेली आहे, कारण शेतीची वगैरे कामंही त्यांना असं वाटतं तर ऑपरेशनच्या आधी करून घ्यावं, कारण ऑपरेशन झालं की आरामच करावा लागतो. म्हणून त्यांनी ही पेरणीच्या आधीची जी कामं वगैरे असतात ती करून घेतली. आणि त्यानंतर आता आम्ही 1-2 दिवसामध्ये हॉस्पिटलला जाऊन पप्पाचं ऑपरेशन वगैरे करणार आहे. चला तर मग आता देवदर्शन वगैरे झालं, आता निघते घराकडे. आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे तोही मी इथं संपवते. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की मी माझा अधिक महिना कसा वगैरे झाला. सर्वांच्या इथं माझा छान प्रकारे आता अधिक महिना झालेला आहे. आणि आता बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल की पप्पांचं ऑपरेशन वगैरे कसं होते आणि काय कशी त्यांची तब्येत आहे. तोपर्यंत आशा करते हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सोबतच शेअर करायला विसरू नका. आणि हो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.